हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा 2023चा क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरच्या प्रश्नांचे ॲनालिसिस करणार आहोत. जर तुम्हाला अगोदर काही दुसऱ्या जिल्ह्याचे जर पेपर अनालाइज करायचे असतील तर पोलीस भरती PYQ म्हणून आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन क्लिक करा. तुम्हाला तिथे वेगवेगळ्या जिल्ह्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स दिसतील. तर बघूयात प्रश्न काय आहे. एका समभुज त्रिकोणाचे प्रत्येक बाजू ही 22 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोण असेल आणि त्याचं क्षेत्रफळ विचारलं. समभुज म्हणजे काय? तिन्ही बाजू समान. आता बघा, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? √3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आता बघा इथं काय येईल? √3/4 गुणिले बाजू किती आहे? 22. 22चा वर्ग म्हणजेच 22 गुणिले 22 येईल. आता बे दोन्ही 4, बे 11, बे के बे, बे के बे म्हणजे 11 गुणिले 11 किती येतात? 121 आणि हा √3 म्हणजेच 121 वर्गमुळात 3 म्हणजे ऑप्शन डी चौरस सेंटीमीटर हे काय असेल तुमचे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ असणार आहे. जर तुम्हाला काटकोन त्रिकोण असेल तर त्याचं क्षेत्रफळ काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका चौरसाची बाजू ही 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? तर समजा की चौरसाची बाजू जी आहे ती 100 आहे. ठीक आहे, पहिल्यांदा 100 आहे. मग 100 असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे? 100 गुणिले 100 म्हणजेच 100 गुणिले 100 एवढं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे किती झालं? 10,000 झालं चौरस, जे काही युनिट असेल ते. नंतर पुन्हा काय केलं की 10% वाढवली म्हणजे 100वर 10 वाढवली म्हणजे झाली किती? आता नवीन बाजू नवीन बाजू ती किती होणार आहे? 10% वाढवली म्हणजे 110 झाली. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती येईल? 110 गुणिले 110 म्हणजेच 11चा वर्ग 121 आणि हे वरचे 2 शून्य. आधीचं क्षेत्रफळ किती आहे? 10,000 युनिट. आताचं किती आहे? 12,100 युनिट. म्हणजे कितीनं वाढलंय बघा? तर 2,100 वाढलंय. ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर 2,100 वाढलेलं आहे. आता जर क्षेत्रफळ 2,100 वाढलं असेल तर त्याची टक्केवारी कशी काढाल तुम्ही? जर ओरिजिनल किती आहे? 10,000 त्याच्यावरती 2,100 वाढलं असेल तर 100वर कितीनी वाढलं? ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजेच 21% काय होणार आहे? त्याच्या क्षेत्रफळामध्ये, चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये वाढ होणार आहे इथं, असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय केलेलं आहे की जो खड्डा खांदलेला आहे त्याचं तुम्हाला काय काढावं लागेल? घनफळ काढावं लागेल. आणि त्याचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. ते काढल्यानंतर म्हणजेच लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि किती लांब हे काढण्यासाठी आता हे सगळं कशामध्ये आहे? मीटरमध्ये आहे. आणि इथंच काय दिलंय? किलोमीटर दिलंय. म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात? 1000 मीटर गुणिले ही काय झाली? 24 ही रुंदी झाली आणि तुम्हाला काय भेटेल? काय भेटलंय? किती जाडीचा म्हणजेच त्याची उंची भेटेल. ठीक आहे. आता हे जर सॉल्व केलं तुम्ही तर काय येईल बघा? याचं कॅल्क्युलेशन करा. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 5 1 5, 5 2 10, बे के बे, बे 2 4, 6 गुणिले 2 12 म्हणजे 12 1 12, 12 2 24 म्हणजे 1/2 मीटर म्हणजेच किती? 0.5 मीटर एवढं आलं. 0.5 मीटर. पण तुम्हाला ऑप्शन 0.5 मीटर नाहीये, पण सेंटीमीटर मध्ये ऑप्शन आहेत. म्हणजेच 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? अर्थातच 100 सेंटीमीटर. म्हणजे ह्याला जर 100 ने गुणलं तर काय होणार? 50 सेंटीमीटर. म्हणजेच काय झालं? 0.5 मीटर जाडी असणार आहे आणि तीच म्हणजे काय आहे? 50 सेंटीमीटर एवढी काय असणार आहे? जाडीचा मातीचा थर तयार होईल. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं की काढलेली म्हणजे जे तुम्ही माती जिथून काढताय आणि जिथं पसरताय त्याचं काय आहे? जे व्हॉल्यूम आहे ते काय असणार आहे? सेम असणार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं की हे दोघं इक्वल केले म्हणजे हे बरोबर हे असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. अमीरने 2,000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा रुपये 1,000 व रुपये 200च्या भरल्या. जर त्याने रक्कम
रुपये 16,000 बँकेत भरले असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? टोटल किती रुपये आहेत? 16,000. ठीक आहे. आता बघा, जेवढ्या नोटा 2,000च्या आहेत, समजा 2,000च्या जर X नोटा असतील तर तेवढ्याच नोटा कितीच्या आहेत? 1,000च्या पण आहेत आणि तेवढ्याच नोटा 200च्या पण आहेत. म्हणजे जर 2,000च्या X नोटा असतील तर ते किती रुपये झाले? 2,000 X अधिक 1,000 रुपयाच्या पण X नोटा असतील तर ते किती रुपये झाले? 1,000 X रुपये. आणि इथं 200च्या पण तेवढ्याच नोटा आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती किती येते तुम्हाला? 16,000 एवढी बेरीज येते. आता याच्यामध्ये जर X कॉमन काढलं तर बघा 2,000 अधिक 1,000 म्हणजे किती झाले? 3,000. आणि 3,000 अधिक 200 म्हणजे किती झाले? 3,200 होणार. म्हणजेच इथं काय होईल? 3,200 X बरोबर हे 16,000. आता काय करावं लागेल? हे 3,200 इकडे कशाला आहे? गुणाकाराला आहे. इकडे गेल्यानंतर कशाला जाईल? भागाकाराला जाईल. म्हणजे इथं झाले 3,200. या 2 शून्याला 2 शून्य गेले. 16 1 16, वरचा एक 0, 16 2 32, बेग बे 15. म्हणजेच X बरोबर किती आलं? 5 आलं. पण डायरेक्ट उत्तर 5 लिहिणार का? नाही, ते चुकीचं असणार. कारण इथं काय विचारलेलं आहे की तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? एकूण म्हणजेच काय? 2,000च्या 5, 1,000च्या 5 आणि 200च्या 5. म्हणजे टोटल किती झाल्या? 5 5 5 5 त्रिक 15 नोटा. तुम्ही उत्तर बरोबर काढलाय आणि जर प्रश्न नीट नाही वाचला तर तुमचं उत्तर इथं तुम्ही 5लाच टिक करणार आणि तुमचं मार्क्स जाणार. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी ही 13.5 वर्ष आहे. म्हणजे 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी म्हणजे त्यांची जर बेरीज काढली तर तुमची किती येईल बघा? 13.5 गुणिले 41 ही बेरीज येणार आहे 41 विद्यार्थ्यांच्या वयाची. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिसळल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. 6 महिने म्हणजे किती वर्ष? 0.5 वर्ष. म्हणजे आधीचे आहेत 13.5 वर्ष आणि आताचे 6 महिने म्हणजे 0.5 वर्ष. म्हणजे टोटल किती झाली सरासरी? 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली ही कोणाची? तर 42 लोकांची. कारण ऑलरेडी विद्यार्थी आहेत 41 आणि त्यात वर्ग शिक्षक मिसळला म्हणजे झाले 42 आणि 42 झाल्यानंतर त्यांची सरासरी किती होते? तर 14 होती. ठीक आहे. म्हणजे हे आता बघा ह्यांचं फक्त गुणाकार करा. 14 दोन्ही 28 आणि 14 चौक 56 म्हणजे इथं झाले 588 आणि याचा जर गुणाकार केला तर किती येतो बघा? 135. इथं 4 पंचे 20, 4 त्रिक 12, 13 14, इथं 1 4 1 4 आणि 1 5. 5 3 5 5 म्हणजे दशांश घर 1 म्हणजे किती झालं? ज्या वेळेस शिक्षकाचे म्हणजे वर्ग शिक्षकाचे वय त्याच्यामध्ये मिसळलं नव्हतं त्यावेळेस त्यांचे वय किती होते? 553.5 एवढी काय होती? वयाची सरासरी होती. मिसळल्यानंतर झाली 588 म्हणजेच वर्ग शिक्षकाचं वय किती असणार आहे? हे तुम्हाला ह्याची वजाबाकी करून भेटेल. 4 इथं राहिले 3 म्हणजे 34.5 वर्ष. पण इथं 0.5 वर्ष म्हणजे किती असतात? तर अर्थातच 6 महिने. अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने म्हणजेच 34 वर्ष 6 महिने हे काय असणार आहे? त्या वर्ग शिक्षकाचे वय असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर 1/4 पट कमी केला म्हणजे ऑलरेडी किती आहे? 160. त्याच्या 1/4 कमी केला. 1/4 म्हणजे 40. 160चा वेग हा 40 न कमी केला म्हणजे किती होतो? 120 किलोमीटर प्रति तास एवढा होतो. तर ती 4.25 तासात किती अंतर जाईल? बघा आता किती अंतर विचारले. अंतर म्हणजेच काय? वेग गुणिले वेळ. आता वेग किती आहे? 120 किलोमीटर कारण 1/4 पटीनं कमी केलेला आहे. आणि वेळ किती आहे? 4.25 तासाला कसं लिहितो आपण? 4 1/4 तास लिहितो. ठीक आहे. म्हणजे 4 × 16 आणि 17/4 तास आले. वेळ किती झाली? 17/4 आवर्स म्हणजे तास झाली. 4 1 4, 4 त्रिक 12, 30 इथं 0, 17 त्रिक 51 म्हणजेच 510 किलोमीटर एवढं काय होईल? 4.25 तासात ती रेल्वे अंतर कापेल. ठीक आहे. काय केलं? याच्यामध्ये फक्त आपल्याला पहिल्यांदा वेग काढून घ्यायचा होता आणि ऑलरेडी जो वेग दिलेला आहे त्याच्या 1/4 पटनी कमी झालेला आहे वेग. म्हणजे 1/4 पट म्हणजे किती हे काढावं लागेल आणि जो पहिल्यांदा वेग दिलेला आहे त्याच्यामधून जर 1/4 पट वेग वजा केला तर तुम्हाला वेग भेटेल आणि वेगाला जर दिलेल्या वेळेनं गुणलं तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा.
रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. आता बघा समजा इथं काय आहे रवीना, ठीक आहे रवीना आहे. जर तिनं काय केलं की जे टोटल पुस्तक आहे ते त्या पुस्तकाचा किती भाग वाचला 3/4 भाग वाचला. पुस्तक गुणुले किंवा तुम्ही इथं एक्स म्हणू शकता. जर समजा पुस्तकाला एक्स पानं असतील तर एक्स 3/4 एक्स पानं वाचली अधिक 17 पानं वाचली तेव्हा काय झालं की जी टोटल पानं आहेत त्याच्यामधून किती पानं शिल्लक राहिले 28 पानं. कसं आलं बघा हे अजून एकदा. जे टोटल पुस्तक आहे एक्स पुस्तकाला पानं किती आहेत एक्स आहेत त्याच्यामधून तिनं 3/4 भाग वाचला आणि वरून 17 पानं वाचली त्यावेळेस 28 पाने शिल्लक राहिली. ठीक आहे हे झालं इक्वेशन. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर कसं येईल बघा. एक्स वजा 3/4 एक्स केल्यानंतर किती येतं अर्थातच 1/4 एक्स येतं. इथं वजा गुणुले आधी केल्यानंतर येतं वजा 17 बरोबर 28. आता इथं वजा 17 इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक 17. 7 आणि 8 15 2 3 आणि 1 4 म्हणजेच 1/4 एक्स बरोबर किती आलं 45 आलं बरोबर 1/4 एक्स. 45 गुणुले 4 किती येतात 4 5 20 खाली राहिले 2 4 16 17 18 बरोबर एक्स. म्हणजेच त्या पुस्तकाला पानं किती होती रवीनानं वाचलेल्या तर 180 पानं होती. पुढचं काय आहे बघा की काजल, आता इथे लिहूयात आपण रवीनानं वाचलेल्या पुस्तकाला किती पानं होती 180 पानं होती. नंतर पुढे बघा काजलनं काय केलं की इतिहासाचं पुस्तक वाचलेलं आहे. इतिहासाचं पुस्तक वाचल्यानंतर बघा आता इतिहासाच्या पुस्तकाच्या 3/5 भाग. आता इतिहासाच्या पुस्तकाला समजा वाय पानं असतील तर वाचलेल्या पुस्तकाच्या 3/5 भाग वाचला आणि पुन्हा 20 पानं वाचली तेव्हा 26 पानं शिल्लक राहिली. म्हणजे टोटल पुस्तकातून जर एवढा पार्ट वजा केला तर किती येतात 26 पानं शिल्लक राहिलेली आहेत. आता ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं येईल वाय वजा 3/5 वाय केल्यानंतर किती येतं 2/5 वाय येईल. आपण इकडे लिहूयात म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. इथं किती येईल 2/5 वाय येईल. आता हे अधिक आणि वजा गेल्यानंतर इथं येईल वजा बरोबर 26. हे अधिक 20 आहे वजा 20 आहे इकडे गेल्यानंतर होईल अधिक 20. म्हणजे पुढे काय येईल बघा हा भागिले 5 आहे इकडे गेल्यानंतर गुणुले 5 आणि इथं भागिले 2 बे की बे 2 4 बेत्रिक 6 23 गुणुले 5 3 5 15 5 2 10 1 11. म्हणजेच वाय बरोबर किती आलं 115 पानं. म्हणजे काजलनं वाचलेलं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्याला आहेत 115 पानं आणि रवीनानं वाचलेलं पुस्तक आहे त्याला आहेत 180 पानं. मग त्या दोघांमध्ये फरक कितीचा झाला 5 इथं राहिले 6 म्हणजे 65 पुस्तकं काय आहेत जास्त आहेत रवीनानं वाचलेल्या पुस्तकाला. काय केलं याच्यामध्ये सिंपल आहे 2 इक्वेशन बनवून घेतले आणि त्याच्या व्हॅल्यू काढल्या आणि त्याची काय केलेली आहे फरक काढलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती. 123 सूत्र काय आपल्याला an बरोबर a अधिक n वजा 1 गुणुले d. आता याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स काय आहेत बघा. a म्हणजे काय पहिली टर्म म्हणजे 103 अधिक टोटल किती संख्या आहे 23. 23वी संख्या काढायची आहे म्हणजे 23 वजा 1. विषम संख्यांमध्ये फरक कितीचा असतो 2चा फरक असतो. म्हणजेच तुम्हाला काय भेटेल 103च्या पुढची 23वी विषम संख्या भेटेल. 103 अधिक 23 वजा 1 किती होतात 22 गुणुले 2. बघा 103 अधिक 22 गुणिले 2 44 4 आणि 3 7 4 आणि 1 म्हणजेच 147 काय होईल 23वी विषम संख्या होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा एक अंकी मूळ संख्यातील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येच्या फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. आता बघा एक अंकी मूळ संख्या कोणत्या आहेत 2 3 5 7. ठीक आहे 2 3 5 7. याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होते 7 5 3 2 आणि लहानात लहान कोणती होते 2 3 5 आणि 7. त्यांचा जर फरक काढला तर तो किती येतो बघा 5 आणि 1 6 6 आणि 7 13 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि इथं झाले 5. म्हणजेच 51 75 हे काय झाली ती संख्या झाली. आता त्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जात नाही हे विचारले. आता बघा 5 आणि 1 6 6 आणि 5 11 आणि 7 18 म्हणजे 3 न भाग जातो आणि 9 न पण भाग जातो. नंतर 5 शेवटी म्हणजे 5 न पण जातो म्हणजे अर्थातच कशाने भाग जात नाही 7 या नंबरने भाग जात
नाही. पुढचा प्रश्न बघा. 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण हे 15% आहे आणि 40 लिटर दुधामध्ये मलईचे प्रमाण हे 8% आहे. हे दोन्ही दूध जर एकत्र केलं तर मलईचे प्रमाण किती असेल? तुम्हाला काय काढावं लागेल? इथं पहिल्यांदा 60 लिटर दुधामध्ये मलई एक्झॅक्ट किती आहे हे काढावं लागेल. 60 लिटर मध्ये 15% आहे म्हणजे हा झिरोला हा झिरो गेला. बेत्रिक बे पंचे 5 एके 5 5 त्रिक म्हणजे 9 लिटर ही काय झाली? 60 लिटर दुधामध्ये मलई झाली. ठीक आहे. नंतर 40 लिटर दुधामध्ये किती आहे? 8% म्हणजे 100वर जर 8 असेल तर 40 वर किती झाली? ह्या झिरोला हा झिरो गेला. बेचोक आणि बेपंचे 4 चोक 16/5 म्हणजे 5 एके 5 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 3.2 लिटर ही 40 लिटर मध्ये झाली. म्हणजे टोटल मलई किती झाली? याच्यातली 9 अधिक ह्याच्यातली 3.2 म्हणजे 9 3 12.2 ही कशातली झाली? टोटल ह्याच्यातली झाली. पण 60 लिटर हे आणि 40 लिटर हे म्हणजे 100 लिटर मध्ये टोटल 12.2 आहे तर याची टक्केवारी किती असणार आहे? अर्थातच 12.2% एवढे काय असणार आहे? मलईचे प्रमाण असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. रुपये 200च्या वस्तूची किंमत 20% ने वाढवली, नंतर ती वाढवलेली किंमत 20% कमी केली, तर या वस्तूची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? आता मूळ किंमत किती आहे? 200 ची किंमत काय केली? 20% ने वाढवली म्हणजे 100 असेल तर 120 केली तर 200 असेल तर किती होणार आहे? 240 होणार आहे. आता ही 240 आहे त्याच्यावरती पुन्हा काय केली? 20% ने कमी केली म्हणजे 100 असेल तर 80 केली या प्रमाणात. ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले. 8 चोक 32 खाली राहिले 3 8 दोन्ही 16 आणि 3 19 म्हणजे 192 केली. ओरिजिनल किती आहे? 200 आहे. आता किती झालेली आहे? 192 म्हणजेच किती न कमी झाली? तर 8 ने कमी होईल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सोबत व्हिडिओ हा शेअर करा आणि याच्यातले राहिलेले प्रॉब्लेम्स आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. थँक्यू.